आता मी तुम्हाला दाखवतो ना, मी तुम्हाला ते सांग, मी दाखवा म्हणलं की तुम्ही म्हणलाव ना, तुम्ही जोपर्यंत तशी मला तरतूद दाखवा, तुम्ही जोपर्यंत स्टॉप म्हणत नाही तोपर्यंत मी तुमच्या इथं उठ भाषा काढतो. बस दाखवतो. अजून काय? आणि त्याच्या उपरही तुम्हाला जी काय कायद्यातली तरतूद असेल त्यानुसार मला शिक्षा द्या. मी गुन्हा केला म्हणून गुन्हा दाखल करा म्हणतो. मी एवढं ठामपणे सांगतोय, मी ठामपणे सांगतोय. त्यांचं काय म्हणणं आहे की ते कार्यकारी दंडाधिकारी आहेत, त्यांना ते अधिकार आहेत की कार्यकारी दंडाधिकारी तुमच्या परिक्षेत्रामध्ये ते ॲज अ एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून काम करतात. बरोबर. तहसीलदार साहेब आणि SDM साहेब किंवा कलेक्टर साहेब हे दंडाधिकाऱ्याचे पॉवर वापरतात. लॉ अँड ऑर्डर संबंधाने त्यांना कधी पण यावं लागतं, जावं लागतं. आणि या कायद्यामध्ये जे गॅजेट केलं आहे त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की लॉ अँड ऑर्डरसाठी जे काही वापरायच्या गाड्या आहेत त्यांना वापरू शकतात असं म्हणलेलं आहे. तसं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी अंडरटेकिंग तसं दिलं का आपल्याला? त्यांचं म्हणणं असं असल्यामुळे त्यांनी हे डॉक्युमेंट दिले. आता याच्यावरून आम्ही संबंधित विभागाने हे डॉक्युमेंट दिलेले, ते डॉक्युमेंट याला लावलेले. आम्ही ॲडिशनल सरांकडे किंवा वरिष्ठांकडे याबाबत विचारणा करू, त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेऊ आणि नाही. आता विषय जो होता पहिला, मी तुम्हाला ही बाब जी आहे आपल्या निदर्शनास आणली, फोन केला. बरोबर आहे, या ठिकाणी असं आहे, तुम्ही या. तुम्ही म्हणले की मला कुठं तर जायचं आहे म्हणले, तुम्ही तुमचे कर्मचारी पाठवले. बरोबर आहे, पाठवलं. त्यांच्या ती बाब निदर्शनास आणली, त्यांनी आपल्याला भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, असं झालेला. यापूर्वी तहसीलदारच्या गाडीवर पण आपल्याकडून कारवाई झालेली आहे. 2023ला झालेली होती, परंतु आता यावेळेस करायची म्हणलं तर कायद्यामध्ये बदल झालेला आहे. कुठं दाखवा ना, मोटार वाहन कायद्यामध्ये कुठं बदल झाला? मोटार वाहन कायद्यामध्ये नाही. आता जे गॅजेटमध्ये तुम्हाला सांगितलं, गॅजेट दाखवलं ना. आणि गॅजेट काय म्हणते तेच म्हणतोय मी. गॅजेट जी म्हणते ना, शासनाच्या अधिसूचनामध्ये काय म्हणलेलं आहे तुम्हाला दाखवलं ना. शासकीय राज्यपत्रामध्ये काय म्हणलेलं आहे, तहसीलदार यांना कार्यकारी दंडाधिकारीचे अधिकार दिले. आजचे नाही ना, 10 फेब्रुवारी 2026 अर्जाच्या अगोदरच आहे. त्याच्यानंतर ही एक सूचना दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने. त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, कलम 14 प्रमाणे जे BNSS मध्ये कलम 14 प्रमाणे कार्यकारी दंडाधिकारीचे अधिकार आहेत, त्यांना असं हे केलेलं आहे 2/9/2024 मध्ये. असं त्यांच्याकडनं माहिती मिळाली. आता या संबंधाने याच्या संबंधाने वरिष्ठांकडे आम्ही चर्चा करू, माहिती मागू, त्यांचं मार्गदर्शन घेऊ आणि पुढील कारवाई करू. नाही, मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, हा विषयांतर होतोय. कार्यकारी दंडाधिकारी ते जिल्हा दंडाधिकारी आहेत, हे आम्हालाही कायदा व सुव्यवस्था ऐका, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं त्यांचा विषय नाही. जो आपण काय बोलतो, माझी जी तक्रार आहे मोटार वाहन कायद्याच्या चौकटीत राहून माझी तक्रार आहे. बरोबर आहे. ऐका एक मिनिट माझं ऐकून तर घ्या, तुमचं ऐकून घेतलं. मला काय म्हणायचं, मी ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा फोन केला, तुमचा माणूस दिला, खात्री केली तुम्ही, त्यावेळेला तुम्ही कारवाई करू असं म्हणलात. परत दुसऱ्या दिवशी मी काय झालं म्हणून कारवाईची विचारणा केली, त्यावेळेस तुम्ही म्हणले की लिखी तक्रार द्या, आम्ही कारवाई करू. लिखी तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर आपण म्हणलात की पुरावे द्या, पुरावे दिले. पुरावे दिल्यानंतर परत तुम्ही RTOना पत्रव्यवहार केला. RTOना पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांच्याकडून जे काय असेल ती क्लिअर कट त्यांनी दिलेलं आहे. त्यांना आमच्या कार्यालयाकडून परवानगी घेतलेली नाही, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. कारवाई करण्याचे आपल्याला पूर्णपणे अधिकार आहेत. आपण त्या अधिकाराचा वापर करून तुम्ही कारवाई करू शकता. तुम्ही जे RTO कडनं आलेलं आहे आणि तुमच्या अर्जाकडनं आले त्याच्यावर आम्ही अधिक चौकशी केली, तर त्यांनी म्हणले की कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनला जावं लागतं. बरोबर आहे. तर त्या संबंधाने त्यांनी पुरावे दिलेले. आता याबाबत आम्ही वरिष्ठांकडे चर्चा करू, वरिष्ठांनी जे सांगतील त्या पद्धतीने पुढील कारवाई करू. वरिष्ठांनी मला काय म्हणायचं, आता प्रत्येक गोष्ट जे काय मोटार वाहन कायद्यानुसार तुम्ही जे काय दररोज कारवाया करताय, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्ही असं वरिष्ठाकडे मार्गदर्शन मागवित आहे का? आता कायदा स्पष्ट आहे, कायदा स्पष्ट आहे. बरोबर आहे, कायदा स्पष्ट आहे, कायद्याचं तुम्हाला नॉलेज आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी दिलेलं. आज तुम्ही राज्यपत्रित अधिकारी आहे, म्हणजे की साधा तुमचा कोणतर खालचा पोलीस कर्मचारी वगैरे नाही, मी त्यांच्याशी नाही हे करत. आता ज्या ठिकाणी अडचण आली त्या ठिकाणी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतोच आम्ही. ऐका एक मिनिट. आता माझं दररोज तुम्ही जे काय आहे ते रस्त्यावरती जे काय मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन प्रकरणी कारवाई करता. पाठीमागच्या मी 7 दिवसाचा जर तुम्हाला एक सांगितलं तर आता इथं जे आहे 7 जून रोजी जे काय धाराशिव शहर वाहतूक शाखा व संबंधित पोलीस ठाण्याने महत्त्वाच्या रस्त्यावर दिनांक 7 जून रोजी मोटार वाहन कायदा नियमभंग प्रकरणी एकूण 368 कारवाया करून
3,06,750 रुपये तडजोड शुल्क वसूल केले. किती? 3,06,750 7 जूनला. तसंच 8 जूनला आहे 2,54,000. 9 जूनला आहे 4,70,750. 10 जूनला आहे 2,52,500. 11 जूनला आहे 4,14,650. 12 जूनला आहे 4,50,000 आणि 13 जूनला आहे 4,12,400. आता एवढ्या जी काय कारवाया केलेल्या आहेत तुम्ही, ह्याच्यामध्ये एकही प्रकरण असं दाखवा आम्हाला की तुम्ही आजपर्यंत माझी जी तक्रार, मी तुम्हाला फोनवरती बोलल्यानंतर सुद्धा तुम्ही म्हणलं होतं की मला 15 दिवसाचा वेळ द्या, 15 दिवसामध्ये मी कारवाई करतो. मग 15 दिवसाच्या दरम्यानच आम्ही RTOकडे पाठवलं होतं ते पत्र. RTOकडे पाठवलं होतं की त्यांच्या रेकॉर्डला, आता आम्हाला आमच्या रेकॉर्डला आहे का की कोणाला परवानगी दिली त्यांनी, आहे का ती कोण अधिसूचनेमध्ये काय सांगितलं, RTOनी परवानगी द्यावी, कोणाला द्यायची असेल त्यांचं नामनिर्देशन करावे. मग त्यांच्याकडेच माहिती मागावी लागेल ना, त्यांच्याकडेच पाठवावी लागेल ना. परवानगी कुणाला दिली किंवा काय नाही ह्याची माहिती. आता तुम्ही रस्त्यावर वाहन अडवताय, बरोबर, त्याचं लायसन विचारताय, बरोबर आहे. बरोबर. तसं तुम्हाला वाहन तपासण्याचे अधिकार आहेत ना, त्याला व्यक्तीला परवानगी आहे का रे बाबा तुझ्याकडे म्हणून विचारण्याचे. मी एकच मिनिट काय म्हणतो, मी ह्या स्पेसिफिक प्रकरणामध्ये या स्पेसिफिक प्रकरणामध्ये तुम्ही वाहन न तपासता, एक तर पहिली गोष्ट मी तोंडी पण तक्रार करू शकतो, तिथं लिखित तक्रार तुम्ही मागू शकत नाही. जी की पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, पहिली चूक तुम्हाला सांगतो, तोंडी तक्रार केल्यानंतर सुद्धा त्याची प्राधान्यानं दखल घेऊन तुम्ही ती ऍक्शन घ्यायला पाहिजे. पाठवलं त्याबद्दल मी पाठवलं म्हणलं ना मी. तुम्ही ऐका पहिली गोष्ट, तुम्ही लिखित तक्रार मागितली, ठीक आहे, लिखित तक्रारही दिली, त्याची कुठल्याही प्रकारे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी पडताळणी न करता तुम्ही मला पुरावे मागितले, ते पुरावेही दिले मी. आणि पुरावे दिल्यानंतर आपणाला सर्व अधिकार असताना आपण अनावश्यक त्या RTO ऑफिसला सुद्धा पत्रव्यवहार तुम्ही म्हणताय ना, त्याच्याबद्दल वेळ घेतला आहे की ती परवानगी परिवहन विभागाने द्यायची आहे. आमच्याकडे रेकॉर्ड नाहीये की कोणाला परवानगी दिली नाकारली, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं माहिती घेणं अपेक्षित आहे. साहेब, मोटार वाहन कायद्यानुसार तुम्ही जे कारवाई करताय ना, सगळ्या परवानग्या ही RTO डिपार्टमेंटच देते. तुम्ही जे तक्रार केली त्याच्यामध्ये तुम्ही दिव्याचा विषय केलेला आहे, शासकीय आणि खासगी वाहन. तो परवानगी कोणी RTO परिवहन विभागाने देणं अपेक्षित आहे असं ते GR मध्ये म्हणलं, म्हणून त्यांना आम्ही पत्रावर केलं. नाही, मग परवानगी मी जर गाडीला दिवा लावून हिंडायला लागलो तर तुम्ही मला परवानगी विचारणार का RTO ऑफिसला विचारणार? मग ती गाडी तुम्हाला विचारणार ना मी, पण मग हिथं का विचारू शकत नाही तुम्ही? सांगा ना. मी अर्ज जेव्हा दिलाय तेव्हा तुम्ही अर्जामध्ये माहिती दिलेली आहे ना. कुठं? प्रत्यक्ष ती गाडी आपल्याला भेटली का रस्त्यावर? कुठं? रस्त्यावर दररोज रस्त्यावर ती गाडी जात नाही. आज दररोज तुमच्या समोर मी काय म्हणतो, तुमच्या समोर रस्त्यावर गाडी जाते म्हणते. नाही, रस्त्यावर दररोज रस्ता सोडून रस्त्याच्या बाहेर गाडी हिंडते का? ज्या वेळेस मी तुम्हाला गाडी दाखवली, कुठं दाखवली? सरकारी प्रीमायसिस मध्ये दाखवली. बरोबर. कुठल्या ह्याच्यामध्ये पण दाखवली नाही. तिसरी गोष्ट, मी ज्या वेळेस मी खाजगी ठिकाणी तुमचे LCBचं वाहन पकडलं, त्याला ऑरेंज कलरचा दिवा आहे जो की अंबर दिवा म्हटला जातं त्याला, तो अंबर दिवा आहे, तो तर अलाउडच नाही, कुठल्याच वाहनाला अलाउड नाही अंबर दिवा, तर तो भूतकाळात जमा झाला. तो बी पकडला बार्शी नाक्यावरती गाडी. त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यावरती प्रेशर वाईज वगैरे करण्याचा प्रयत्न केला. त्याचं काही रितसर आहे ती कायदेशीर कारवाई त्या संदर्भात मी फिर्याद दिलेली आहे पोलीस स्टेशनला, त्याचं चालू आहे, तो विषय नाही. परंतु ह्या सगळ्या बाबी त्या वेळेला मी ज्यावेळेस रेस्ट हाऊसला वाहन आलं त्या बी वेळेला मी तुम्हाला फोन केला, अशी गाडी आलेली आहे ती बघा म्हणलेलं. त्या बी वेळेला तुम्ही काय म्हणले की जे काय पाठवला मी तिथे अधिकारी पाठवला, माणूस आला नाही, माणूस आला नाही, वेळेत आला नाही. ती गाडी निघून गेल्यानंतर परत मला फोन आला. मी तुम्हाला 2-3 वेळेस त्या दिवशी पण कॉल केलो, गाडी निघून चालली म्हणलं. बरोबर, फोन केलो, बरोबर आहे, मी सुट्टीवर होतो. परंतु ठीक आहे, ऐका सांगतो, त्या दिवशी मी सुट्टीवर होतो, मी तिथे अधिकारी पाठवला होता आणि त्यांचा तुमचा नंबर त्यांना दिला पण होता मी, आणि तुम्हाला पण त्यांचा नंबर दिला होता. दोघांना एकमेकाचे नंबर दिले होते आणि कारवाईसाठी त्यांना तिथे पाठवलं होतं. पण ती गाडी गेल्यानंतर ते माणूस आला असेल, परंतु त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तिथं अशी गाडी आलेली होती, त्याचा नंबर घेतलेला आहे. बरोबर, आणि तुम्ही ते दिला पण होता. त्याच्यानंतर तुम्ही पोलीस वाहनावर पण म्हणलेलं आहे, त्याच्या गाडी गेली नव्हती, गाडी तिथंच अवेलेबल नव्हती. गाडी तिथं माणूस आला तेव्हा गाडी नव्हती, गाडी होती तिथं. तुमचे पोलीस जे आले होते ना ट्रॅफिकचे, जेव्हा आले होते ना तेव्हा गाडी नव्हती तिथं. असती तर कारवाई झाली असती. रेस्ट हाऊसची नव्हती गाडी, रेस्ट हाऊसची त्या ह्याची होती, कलेक्टर ऑफिस मधली होती. कलेक्टर आणि जे सीईओचं वाहन तुमच्या
ठीक आहे, कर्मचाऱ्याच्या समोरच गेलं. तुम्ही हे करताना परवानगी नाही घेतली, तुम्ही आता करू नका. तुम्ही झालं ना तुमचे हे कुठलं रेकॉर्डिंग करायला पण परवानगी लागते. परवानगी लागत नाही साहेब. तुम्हाला शासकीय सुप्रीम कार्यालयात- कोर्टात ऐका, सुप्रीम नाही. कोर्टात जजमेंट दाखवू का तुम्हाला? जागेवर दाखवतो. हा, दाखवा. मी सगळी गोष्टी घेऊन आलो. आपण कुठल्याही परवानगी ऐका ऐका कुठल्याही रेकॉर्डिंग परवानगी करून नाही, ऐका, ऐका, तुम्ही ऐका, ऐका. कायदा GR वगैरे कुठल्याही- दाखवा. कुठल्याही- कायदा दाखवा की मला ऐका, ऐका, ऐका. तुम्हाला GR दाखवतो, पण ऐका, ऐका. परवानगी- मला दाखवा ना. परवानगीशिवाय तुम्ही दाखवा ऐका, ना. ऐका. आम्ही ऐका रीतसर तुम्ही आम्ही व्हिडिओ काढू शकत नाही आम्ही असं तुम्ही रीतसर काहीतरी मला कागदपत्र किंवा काय तुम्ही परवानगी घेऊन काढायला पाहिजे व्हिडिओ. अहो तसं कायदा दाखवा ना मला. अहो, सांगतो ना काय तर दाखवा. तुम्ही बंद करा. दाखवतो. बंद करा अगोदर. तुम्ही अहो दाखवा ना तुम्ही. तुम्ही आम्हाला- परवानगीशिवाय तुम्हाला मी- recording मी करा. आता- तुम्हाला मी- 10 ऐका, मिनिट बोललाय. तुम्हाला मी जजमेंट सुप्रीम कोर्टाचं देतो. तुमच्या वरिष्ठाचे आदेश आहेत आणि खुद्द SP मॅडमचे सुद्धा आदेश आहेत की कुणालाही पोलीस स्टेशनला जर ते स्वतःहून रेकॉर्डिंग करत असेल तर ती रोखायचं नाही. आणि ऐका, विना असं नाही की तुम्हाला जागेवर परवानगी घेऊन करू शकता, व्हिडिओ असंच शूटिंग आहे. ऐका ऐका व्हिडिओ परवानगी शूटिंग घेऊन करायला ऐका व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही असं तुमच्या SP मॅडमचे सर्व पोलीस स्टेशनला तुमच्या सर्व पोलीस डिपार्टमेंटला आदेश आहे. अहो, पण आता काल परवा आदेश आलेले आहेत ना परवानगी घेऊन कुठं- व्हिडिओ कुठं दाखवा आदेश असतील तर तुमच्याकडे. मी तेच दाखव- सांगतो ते दाखव- सुप्रीम दाखव ना, आम्हाला दाखव ना. कोर्टाचं जजमेंट आहे. तुम्ही Recording दाखवा ना, आम्ही बंद माझ्याकडे करतो. recording अहो, आहे. त्याच्या अहो, प्रश्न- ऐका, ऐका ना, सर. आमच्याकडे आहे, आमच्याकडे ऐका ना, सर. माझ्याकडे आमच्याकडे already ऐका, नवीन तुमच्याकडे आहे. upgrade आणि जर मी असेल तुम्हाला ना, ऐका तर आम्ही ते social मी media तुम्हाला द्वारे ऐका मागवू. ऐका ऐका त्याच्यासाठी मी माहिती तुम्हाला समजून सांगतो. दाखवा. अहो, माझ्या मी ऑफिसमध्ये तुम्हाला recording मी आहे. तुम्हाला काय 24 तुमच्या तास ऑफिसमध्ये recording. ते तुमच्या सिक्युरिटीसाठी आहे ना. हे आमच्या रेकॉर्डिंग सिक्युरिटी आहे ऑलरेडी. अहो तुमच्याकडे आहे. तुमचे CCTV फुटेज जर मागितलं तर तुम्ही देताय का? मग नाही देणार तर काय करणार? कशासाठी लावली? किती जणांना दिले आतापर्यंत दाखवा तुम्ही. एकाला पण दिलेलं नाही. मागे आपल्या लागलं- धाराशिव जिल्ह्यामध्ये एकाला पण दिलेलं दाखवा मला. मागितल्यानंतर दिले पाहिजे ना. अहो, काय अन्य दिले मागणी पाहिजे दिली नाही मागितल्यावर सुद्धा दिले नाहीत असं एक बी स्पेसिफिक उदाहरण दाखवा की RTI खाली अमुक अमुक व्यक्तीनं CCTV फुटेज मागितलं बघा, होतं आणि ते बरं, ठीक आपल्या आहे, तुम्हाला मी ते दाखवतो की हा. परवानगी नंतरच ते रेकॉर्डिंग करतात. मी ते सांगतो रेकॉर्डिंग तुम्हाला- करायचे मी अधिकार आहे तुम्हाला- परंतु मी परवानगी तुम्हाला- घ्यावी लागते. ऐका ऐका तुम्ही बिना परवानगी रेकॉर्डिंग करताय. बिना परवानगी रेकॉर्डिंग करण्याचे अधिकार आहे त्याचं मी जजमेंट दाखवतो म्हणतो. दाखवतो. तसं तुम्ही जी म्हणताय नाही, ते की तसं नाही. परवानगी आता amendment झालेली आहे ऐका, म्हणून ऐका. सांगतोय. मी तुम्हाला ते अहो, सांगतो दाखवा अमेंडमेंट आहे तर तुम्ही तुमचं दाखवतो दाखवा. बंद करा ना तुम्ही. अहो, नाही, नाही बंद ऐका मी ना. इथंच बंद करून देतो ना. तुमचं जर समजा तसं जर अमेंडमेंट असेल ना हा. तुम्ही दाखवा. तर मला दाखवा. मी इथंच बंद करतो ना लगेच. आणि बंद social करतो. media द्वारे आणि तुम्हाला मी आपण वेगळं करतो काहीच लोकांना. बोलत नाही. असा विषय नाही. मी माझ्या वेगळं नाही, माझ्या माझ्याकडे पण तक्रारीशी recording आहे. ऐका माझ्याकडे पण माझ्या recording आहे. तक्रारीशी संबंधित जो विषय आहे त्याच्यावरतीच मी बोलतोय तुम्हाला. या व्यतिरिक्त मी बोलत तुम्हाला नाही. तुमच्या तक्रारी संबंधीच बोलतोय. मी तक्रारी संबंधित बोलतोय. मी पण इतर recording वेगळं काही करण्यापूर्वी विषय- कळवायला तेच पाहिजे. सांगायला मी तुमचं काम आहे ना की recording रेकॉर्डिंग करतोय. करायला कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. आहे, आम्ही SP ऑफिस मध्ये सुद्धा रेकॉर्डिंग केलेलं आहे. SP मॅडम सर, 10 मिनिटापूर्वी साहेबांचं तुम्ही रेकॉर्डिंग विचारलंय. केलेलं Recording आहे. चालू आहे. रुटी पोलीस स्टेशनचं रेकॉर्डिंग केलेलं आहे यापूर्वी. रेकॉर्डिंग करायला Recording- परवानगी लागते. मी तुम्हाला ते देतो. 10 ते- मिनिटं अगोदर ते- सर ते- तुम्हाला दिले त्याचे तुम्ही मी स्वतः तुम्हाला देतो विचारले. माहिती मी सांगाल आणि 10 मिनिट तुम्हाला रेकॉर्डिंगसाठी कुठलीच हरकत नव्हती आणि 10 मिनिटानंतर ज्यावेळेस मुद्द्याला हात लागला त्यावेळेस तुम्हाला रेकॉर्डिंगची का असं अशी कुठली गोष्ट बोलली नाही अहो, ते तुमच्यासाठी हो ठीक आहे माझ्यासाठी ऐका बरोबर तुम्ही आहे. जे आम्हाला विचारला रेकॉर्डिंग करता येते आम्ही दाखवलं त्यांनी बरोबर आणि तुम्ही तुम्ही त्याबद्दलची अंमलबजावणी दाखवा. मला तुमच्याकडे विनंती अशी करायची की जरी तसं काय अपग्रेडेशन जर आले असतील हा. GR द्वारे कायद्यानुसार तर आम्ही ह्या व्हिडिओद्वारे आम्ही लोकांची जनजागृती करू की बाबा आता इथून पुढे तुम्हाला जर कुठले रेकॉर्डिंग करायचे असेल पोलीस स्टेशन परवानगी घेणं अपेक्षित नाही. परवानगी Direct- घ्यायलाच लागेल असं आम्ही जनजागृती करू. तुमचं आता असं तर- म्हणणं आहे का? ऐका. असं म्हणणं आहे आता का? तर तुम्हाला बरं, इकडे ठीक आहे. कॅमेरा तुमचं असं करतो. म्हणणं आहे का सध्या की रेकॉर्डिंगला परवानगीची गरज नाही असं म्हणणं आहे आम्ही का? दाखवलं ना तिथं कुठं दाखवलं दाखवलं ना आता नाही, तुम्ही तुमचं असं म्हणणं आहे का की आमचं recording म्हणणं ला तसं नाही की बाबा परवानगी तुम्ही काय म्हणताय नाही, तुमचं म्हणणं असं आहे का? बरं, तुम्हाला असं- आम्ही कळवलं होतं ना की रेकॉर्डिंग करतो बरोबर कधी तुम्ही सकाळी? 10 मिनिटं तुमच्या समोर रेकॉर्डिंग पण चालू आहे तुम्हाला म्हणताय. रेकॉर्डिंग करण्यापूर्वी तुम्ही ऐका. कळवायला पाहिजे असं म्हणायचंय मला. तेच सांगतोय 10 कोणत्या मुद्द्याला मिनिटं दिलं? सगळ्या होतं मुद्द्याची उत्तर ना. द्यायला असं काय नाही असं नाही तुम्हाला सगळ्या मुद्द्याची उत्तर अहो द्यायला कॅमेरा समोर कॅमेऱ्याच्या मागे काय वेगळं होणार आहे कॅमेऱ्याच्या का समोरच देतोय. अहो, मग पण द्यायला तुम्ही- काय हरकत आहे अहो, मला मी काय सांगा म्हणतोय, पण रेकॉर्डिंग करताना विचारलं अहो पाहिजे. काहीच परवानगी घेतली हरकत पाहिजे. नाही अहो 10 मिनिटं अगोदर 10 मिनिटं हो का? केली रेकॉर्डिंग त्याचं काय नाही. हायकोर्टाचं असं नाही, नाही. तुम्ही ऐका, करायला ऐका. रेकॉर्डिंग परवानगी घ्यायला ऐका ऐका हायकोर्टाचं तुम्हाला- जजमेंट आहे 2022चं. बरं. पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही हायकोर्टाने नेमला. गुन्हा नाही, पण ऐका मी गुन्हा आहे म्हणलं का तुम्हाला? ऐका 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 ते बरं. हां. मी तेच सांगतोय परवानगी वगैरे ह्या जी सगळ्या गोष्टी आहे ना विना परवानगी विना कुणाच्याही कुठं म्हणजे परवानगी- त्याच्यात? ऐका, ऐका तुम्हाला दाखवतो सांगा. ना मी तुम्हाला ते त्याच्यात दाखवतो. कुठं विना तपास परवानगी वगैरे करायला ऐका, लागेल? ऐका, परवानगीची आवश्यकता नाही ते पण दाखवतो म्हणलं ना ते. परवानगीची आवश्यकता नाही दाखवा ना. जर कुठं तपास वगैरे असेल किंवा काही सिक्रेट बरोबर गोष्टी आहे. असतील तरच त्याला परवानगी घ्यायला लागेल तेव्हा ना. परवानगी असं इथं तुम्ही कुठली घेणार. गोष्ट चालू आहे का? तुम्ही काय तुम्ही तपास करायला रेकॉर्डिंग सुरू करण्याअगोदर कळवायला पाहिजे. अहो, की 10 मला मिनिटं व्हिडिओ मी recording काढतो करू- तुमच्यासोबत. अरे, पण तुम्ही तुम्हाला- कळवलं तुम्ही का? लोकं 10 तुमच्या मिनिटं direct येताच एक करा. मिनिट- ऐका, एक मिनिट दोन तुम्हाला मिनिटं ऐका. दाखवतो मी. तुम्ही तुम्ही येतच करा. ऐका ऐका माझं दोन परवानगी घेतली का? दोन हा मिनिटं विषय. ऐका माझं
तुम्ही परवानगी घेतली का? ऐका, तुम्ही विचारले ना रेकॉर्डिंग करताय का? विचारलं का नाही तुम्ही? हा, विचारलं. मग मी काय सांगितलं? तुम्ही नाही रेकॉर्डिंग म्हणले. करतोय. नाही म्हणले. ऐका, रेकॉर्डिंग करतोय. नाही म्हणले. आतापर्यंत केली नव्हती, आता करतोय अशी जी कल्पना होती. 10 मिनिट तुम्ही व्हिडिओ कॅमेरा समोर सगळी बाईट पण दिली, सगळी चर्चा पण झाली. मी म्हणले की 11व्या मिनिटामध्ये असं काय उद्भवलं की तुम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग video करत नाही म्हणले पहिले. म्हणून मी काय करतच बोललो नव्हतो ना. तुम्ही बघा ना, करतच नव्हतो करत नव्हते. ना. तुम्ही आणि recording करत नव्हते. ज्यावेळेस त्यांनी कर म्हणले त्यावेळेस चालू केली ना. तर करण्याच्या अगोदर तुम्हाला त्याची तुम्ही जाणीव होती. अरे मग परवानगी पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही अहो, करतो मग बाबा तेच मी. सांगतोय करू मी. का? जाणीव लागते, जाणीव दिली ना आम्ही कुठं दिली तुम्ही जाणीव? दिले ना तुम्हाला. परवानगी घेतली का तुम्ही? अहो, जाणीव आणि परवानगी परवानगीचं असं इथं काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे का? इन्व्हेस्टिगेशन नाही, पण हे अर्जाची चौकशी मला चालू सांगा, आहे. अशी कुठली अर्जाच्या चौकशी संबंधाने चर्चा चालू आहे ती ना. आमचीच आहे ना. पण तुमचं जरी अर्ज असं आमचंच आहे ना. तुमच्यासोबत करतोय मी दुसऱ्यासोबत करतोय का? मग बरोबर आहे ना. तर मग तुम्ही कॅमेरा record समोर, करायचं. कॅमेरा समोर वेगळं, कॅमेराच्या मागे काय वेगळं होणार आहे मला का? सांगा, अर्ज चौकशीमध्ये चर्चा करतोय आपण, तर परवानगी अहो, घ्यायला पाहिजे का चर्चा, नाही? ऐका तुम्ही दोन परवानगी मिनिटं घ्यायला ऐका. पाहिजे, नाही? घेतलेलं तुम्हाला तुम्ही त्याची जाणीव आणि त्याची- जाणीव नाही आणि परवानगी ऐका, फरक आहे. त्याची जाणीव पण आहे आणि असं तुम्हाला नाही, ते असं ज्ञात पण आहे. कॅमेरा या बाई, जे जाणीव आणि परवानगीमध्ये फरक आहे. जाणीव देणं आणि परवानगी घेणं किती फरक आहे? हे सगळं झालं आणि त्याच्या अनुषंगानं जे हा, काय याच्यामध्ये असं कुठं म्हणजे ऐका मला ऐका सांगा ना. ऐका पोलीस महासंचालकाकडून जे परिपत्रक निघालेलं आहे त्याच्या अनुषंगानं आपल्या SP-नी सर्व पोलीस स्टेशनला डायरेक्शन दिलेले आहेत आणि खुद्द तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर त्या आपल्या कार्यालयाच्या बाहेर असा बोर्ड लावा की या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची आवश्यकता लागत नाही असं पत्रसुद्धा आहे. ते पत्रसुद्धा तुम्ही जर पाहिजे म्हणलं तर मी तुम्हाला, आता ते माझ्याकडे आहे ते पण मी तुम्हाला देतो, तसा विषय नाही. नाही, तुम्ही मी काय म्हणतो, बघा, हा. पोलीस ठाण्यात रेकॉर्डिंग करणं गुन्हा नाही, मान्य आहे, हा. परंतु करण्या अगोदर परवानगी घेणं परवानगी अपेक्षित आहे. तसं कुठं तरतूद असेल तर मला दाखवा म्हणतो की मी जाग्यावर मी हा, तुम्ही जी विषय म्हणताय याच्यात लिहिलंय, काय ना काय तुम्ही जी गोष्टी म्हणताय ना तुम्ही जी म्हणताय ना परवानगीची आवश्यकता आहे असं तरतूद दाखवा. मी जसं याच्यामध्ये मी दाखवा ना जसं तुम्ही याच्यातलं परवानगीची तरतूद आवश्यकता नाही. दाखवतो. कुठे लिहिले? तर कुठं कुठे लिहिले परवानगीची अहो, आवश्यकता? परवानगी मी काय गुन्हा नाही. मी म्हणलं का गुन्हा आहे? परवानगीची आवश्यकता मी लागते. गुन्हा नाही. ऐका, परवानगीची म्हणलंय का? आवश्यकता आहे असं दाखवा मला कुठे. याच्यात म्हणलं पण नाही ना तसं. अहो, त्याच्यात बी दाखवा, तुमच्याकडे कुठं आहे ते दाखवा ना परवानगीची मी आवश्यकता आहे. दाखवतो म्हणालो ना मी दाखवा दाखवतो. म्हणतो की तुम्ही मी बंद जसं करा दाखवतो नाही. तसं बंद तुम्ही करा. दाखवा की. बंद करा, दाखवतो. अहो, तुम्ही दाखवा म्हणतो की दाखवल्यावर बंद करतो म्हणतो की मी दाखवल्यावर तुम्ही बंद करा. दाखवल्यावर बंद म्हणजे करतो परवानगी न घेता तुम्ही ऐका रेकॉर्डिंग की, करा आणि मग दाखवल्यानंतर जर बंद करा. समजा तसं काय असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. जर विना परवानगी माझ्या रेकॉर्डिंग केलं, हा जर तसा कायदा तेच तरतूद म्हणालो असेल, तुम्हाला. परवानगीशिवाय शूटिंग करता येत. ऐका, ते तर परवानगीशिवाय बाब शूटिंग करता येत नसताना यांनी माझी परवानगी कुठल्याही प्रकारे न घेता Recording शूटिंग केली केली. म्हणून माझ्यावर कायदेशीर कारवाई करा. पण ती करण्या अगोदर तुम्ही परवानगी घ्यायला तुम्हाला पाहिजे. ते सांगतो मी काय म्हणतोय, मी जर समजा कायद्याचं चुकीचं उल्लंघन आहे. करत तुम्ही असेल, एकदमच एक cross लक्षात करताय. घ्या, मी तुम्हाला मी तुम्हाला तपासून काय दुसऱ्या म्हणतोय, गोष्टी share मी करतोय, तुम्हाला सहकार्य करतोय. सहकार्य करतोय म्हणजे मी हे कर्तव्य तुमचं आहे. माझं मला कर्तव्य- सहकार्य मग तुमचं करता कर्तव्य नाही का? मला सहकार्य करता नागरिकाचं कर्तव्य नाही का काही? माझं जे कर्तव्य आहे ते मी तुमच्या समोर मांडलंय. नागरिकांचं काही आज- कर्तव्य नाही आज का? ऐका, माझं कर्तव्य जे आहे हा. मी तुम्हाला तक्रार किती तारखेला दिलेली आहे? मे मध्ये दिलेली आहे. 7 मे मध्ये. मे 2026 ला दिलेली आहे. ऐका, 7 मे 2026 ला दिलेली आहे. बरं. आज तारीख किती आहे? 17 मे 17 जून. 17 जून आहे. हा. 1 महिना होऊन गेला. तुम्ही मला काय म्हणले होते की 15 दिवसांचा मला अवधी द्या, 15 दिवसामध्ये आम्ही कारवाई करून देऊ. आज 15 दिवस नाही, दुसरे 15 दिवस उलटले, 1 महिना होऊन गेला. त्याच्यामध्ये ऐका, काही दिवस त्याच्या आठवडा मागे कार्यालयाकडे ते सांगतो मी, अर्ज होता ना, ते ते पासून- सांगतो मी, ते सांगतो मी. आठवडा कायदा स्पष्ट आहे. हा. ऐका, कायदा स्पष्ट आहे. तुम्ही कुणाकडे पत्रव्यवहार केला आहात विषय, तुम्ही काही पण म्हणजे अनावश्यक पत्रव्यवहार करत राहणार तुम्ही. अनावश्यक जो काय- आहे का? मग अनावश्यकच आहे ना तो. ऐका, मला जो अधिकार, आता इथं जे काय म्हणलंय तुम्हाला RTOनी काय म्हणलंय पत्रामध्ये, पहिला पत्र तुम्ही काय दिलं, तक्रारी अर्जात नमूद केल्याप्रमाणे शासकीय अधिकारी यांनी शासकीय व खाजगी वाहनावरील बहुरंगी दिवा लावण्यास अनुज्ञे नसताना देखील अंबर अथवा बहुरंगी दिवा वाहनावर लावलेबाबतचे व्हिडिओ सादर केले आहेत. तरी तक्रारी अर्जातील नमूद वाहनावर आपल्या स्तरावरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याकरिता संदर्भ क्रमांक 2चा प्राप्त अर्ज आपल्या कार्यालयास वर्ग करण्यात, म्हणजे त्यांनाच तुम्ही कारवाई करा म्हणताय, म्हणजे आम्ही करणार नाही म्हणताय, असा त्याचा अर्थ आहे. मग ते ऐका का- ऐका का- ऐका का म्हणतोय? ते का ऐका, ऐका. म्हणतोय? नमूद वाहनावर आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी. बरोबर आहे. बरोबर. त्याच्या उत्तरी तुम्हाला काय कळवलं त्यांनी, त्याच्या उत्तरी सरळ त्यांनी कळवलं, सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते. मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत महाराष्ट्र शासन गृह विभाग मंत्रालय दिनांक 26 नोव्हेंबर 2021 यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ 4 मध्ये विनिर्दिष्ट केलेले अधिकारी व त्यावरील दर्जाचे अधिकारी यांना उक्त अनुसूचीच्या स्तंभ 2 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कलमाखाली कोणत्याही अपराधाबाबत एकतर खटला दाखल करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर उक्त अनुसूचीच्या स्तंभ क्रमांक 6 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रकमेवर तो अपराध आपसात मिटवता येईल असे अधिकारी
म्हणून विनिर्दिष्ट केलेले अधिकारी खालीलप्रमाणे आहेत. त्याच्यामध्ये वाहतुकीशी संबंधित कामावर देखरेख ठेवणारे पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असं त्याच्यामध्ये आहे. दुसरं आहे तुमच्या वाहतुकीशी संबंधित हवालदार देखील त्याच्यावरती कारवाई करू शकतो. तुम्ही वाहतुकीशी संबंधित आहे, मग हे असं असताना ह्यांनी तुम्हाला त्याची जाणीव करून दिली, हे झालं हे असं दिल्यानंतर त्याच्यामध्ये अजून पुन्हा पुढं स्पष्ट म्हणलेलं आहे, असे मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 177 अंतर्गत कारवाई मध्ये काय आहे बघा काय ना, 177? त्यांनी दिलं ना 177 मध्ये काय दिले ते आपण ते ते पण दिले. सांगितलं. त्यांनी काय म्हणले 177 मध्ये जर कुठं अपराधाला कोणती शिक्षा नसेल तर 177 लिहिलेली मी आहे, असं आहे. तुम्हाला तेच सांगतो त्यांनी जे दिले कुठं अपराधाला शिक्षा नाही म्हणजे 177 ऐका असं म्हणलेलं आहे. कलम 177 अंतर्गत कारवाई करण्यासाठी अधिकारी उपरोक्त नमूद अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेले आहेत. म्हणजे 177 नुसार कारवाई करण्यासाठी कोण सक्षम आहे ती देखील त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्याच्यावरती कारवाई काय करायची मी तुम्हाला यापूर्वी पण आल्यावर बोललो होतो की यापूर्वी आपल्या कार्यालयाकडून RTO ऑफिसकडे मार्गदर्शन मागितलं होतं आणि ते मार्गदर्शन आलं ते नंतरच 177 नुसार कारवाई केलेली आहे. ते मार्गदर्शन ऐका. मागितलं होतं बरोबर आहे, परंतु त्यामध्ये त्यांना अधिकार आहेत, कुणाला? RTOंना, परिवहन विभागाला अधिकार आहे. तेच तुम्हाला सांगतो आपण ना, त्यांनी दिले कायदा काढून वाचा मोटार हा, वाहन ते त्यांनी अधिनियम दिले वाचा त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय बरं, म्हणलं दुसरं पत्र मी दिले ते वाचा ना, त्याच्यामध्ये काय म्हणले मी ते बी सांगतो ना तुम्हाला, ते बी सांगा. सांगतो ते सांगा ना ते. ते पण सांगतो. या पत्रामध्ये काय म्हणलंय परत पुन्हा खाली, शासकीय वाहनावर विना परवाना अंबर दिवा लावला असल्यास मोटार वाहन कायदा 1988 मध्ये कोणताही दंडशिक्षेची तरतूद केलेली नसल्याने मोटार वाहन कायदा 1988 मध्ये कलम 177 अन्वये रुपये 500 इतका दंड आकारण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये की कारवाई करण्याची ऐका ही जर अंबर दिवा लावला असेल तर त्याच्यावर काय कारवाई करावी याची तरतूद नसल्यामुळे ती पुन्हा एक एक्स्ट्रा सेक्शन आहे 177. सांगतो हा. ना 177 इथं आहे. मी पत्र दिलेलं वाचा ना. हो, तुम्ही दिलेलं पत्र आहे का याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, सदर तक्रार अर्जातील नमूद वाहनांना आपले कार्यालयाकडून केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 कलम 108(3) नुसार अधिकृत परवानगी देण्यात आली आहे किंवा कसे हा याबाबत पडताळणी करता येत नसल्याने पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरिता सदर तक्रार अर्ज मूळ प्रतीसह आपल्या कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत आहे. असं तुम्ही आता मला सांगा, माझा प्रश्न आहे तुम्हाला का पडताळणी करता येत नाही? आता त्यांनी तर त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट सांगितलंय. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 177 नुसार आपणास वाहन तपासण्याचे अधिकार आहेत. तसेच तक्रारीत नमूद केलेल्या वाहनांना या कार्यालयाने लाल अंबर दिवा किंवा बहुरंगी दिवा लावण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासन अधिसूचनानुसार मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 177चा भंग करून वाहन चालविल्याबद्दल कारवाई करण्याचे अधिकार आपल्याला असल्यामुळे आपणच सदर तक्रारी अर्जातील वाहनावर कारवाई करून तक्रारकर्त्यास अवगत करावे. आता 177 तुम्ही म्हणताय काय आहे, हा. या अधिनियमाच्या किंवा त्याखाली गेलेल्या कोणत्याही नियमाच्या, विनियमाच्या किंवा अधिसूचनेच्या कोणत्याही तरतुदी जे कोणी भंग करेल या अधिनियमाच्या हो. मदतीने, हा, या अधिनियमाच्या भंग करील त्यास त्या अपराधासाठी कोणतीही शिक्षेची तरतूद केलेली नसेल, शिक्षेची तरतूद केलेली नसेल तर पहिल्या अपराधासाठी 500 रुपये दंडाची शिक्षा, 500 रुपये दंडाचाच विषय चालू आणि आहे. दुसऱ्या अपराधासाठी 1000 रुपये दंडाची शिक्षा. हो ना, मग 500 रुपये दंडच म्हणतात, ते बी 500 रुपये दंडच करा म्हणतात ना. बरोबर आहे, पण आणि पहिल्या तुम्हाला बी आम्ही म्हणत नाही. शिक्षेची तरतूद केली नसेल त्यांनी काय म्हणले, यानुसार कारवाई करता येते म्हणलं. मग मी तेच सांगतो ना, मग त्यानुसार आजपर्यंत कारवाई केली का तुम्ही? तेच म्हणतो ना मी. त्यासाठी ते पुराव्यासाठी मी पाठवलं होतं तुम्हाला त्यांना. कुठल्या कुठल्या बाबा परवानगी दिलेली आहे का काय आहे का? परवानगी? मग मी तेच त्यांनी म्हणतो 8 तुम्हाला, तारखेच्या पत्रात दिलं आहे का? ऐका. हा, सांग माझं तुम्ही. जर वाहन तुम्ही रस्त्यावर अडवलं तर माझ्या वाहनाची जे काही कागदपत्र आहे ती तुम्ही RTOला मागताय का मला विचारताय? तुम्हाला 177 नुसार तुम्हाला अधिकार आहे ना. 177 मग ते आहे. अधिकार ऐका तेच सांगतोय मी. वाहन पडताळणीचे बी अधिकार आहेत, खाली वाचा तुम्हाला. वाहन तपासण्याचे अधिकार तुम्हाला नाहीत का? वाहन तपासणीच्या वाहनवाल्याला परवानगी मागण्याचा अधिकार नाही का तुम्हाला? तुम्ही जसं एखाद्या नागरिकाला लायसन्स मागताय, ऐका, गाड्या तपासताय का नाही? अर्जावरून तुम्ही हायवेवर गाड्या तपासताय का नाही? तपासतो. वाहनाचे सगळे कागदपत्र तपासताय का नाही? तपासतो, बरोबर. इथं का तपासू शकत नाही? अशी कायद्यात तरतूद असलेली दाखवा मला. तुम्ही जी म्हणताय की इथं वाहन तपासू शकत नाही, मॅजेस्टिकची गाडी आहे, लॉ अँड ऑर्डर आहे, त्याचं वाहन आम्ही तपासू शकत नाही म्हणलं नाही तुम्हाला. वाहनाला दिलेली दिव्याची परवानगी ही परिवहन विभागाने द्यावी. अहो, परवानगी द्यावी त्यांनी स्पष्ट सांगतात, आम्ही परवानगी दिलेली नाही. तुमचं निवारण झालं. 8 तारखेला दिले. त्यांनी किती तारखेला दिले पत्र तुम्हाला? 8 तारखेला दिले. 8/6 8/6 ला दिले. बरोबर आहे. आज तारीख किती आहे? 17 आहे. 17 आहे. किती दिवस झाले?
11 किती दिवस झाले? 11 दिवस झाले. 9 दिवस झाले. 9 दिवस झाले. 9 दिवसामध्ये तुमच्याकडून कारवाई झाली 9 अजून? दिवसामध्ये मी सांगतो ना, 9 हा. दिवसामध्ये आम्ही संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केला नाही, त्यांच्याकडनं माहिती घेतली की तुम्हाला दिवा लावण्याचा अधिकार आहे का कोणाला? त्यांना हा मग पत्रव्यवहार, मग आता नागरिकांना असा पत्रव्यवहार तुम्ही पत्रव्यवहार नाही करताय केला, का? पत्रव्यवहार नाही केला, मागणी माहिती घेतली अहो त्यांच्याकडनं. मागणी मी तेच सांगतो मला. अहो, शासकीय वाहन आहे तो. अहो शासकीय वाहन आहे. अहो ऐका. शासकीय वाहनामध्ये जर क्राईम करत असेल, शासकीय एक वाहन लक्षात ते- घ्या, एक आणि लक्षात घ्या. दुसरं आहे ते दंडाधिकाऱ्यांचं वाहन आहे. ते काय असं कोणत्याही रोडवरचं सर्वसामान्य व्यक्तीचं नाही, दंडाधिकाऱ्यांचं वाहन असल्यामुळे त्यांना माहिती विचारली आम्ही, तर त्यांनी ती माहिती दिली ना ते अर्जामध्ये. साहेब मी हा. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. सांगा. कर्नाटकचे जे DGP होते हा. ते त्यांच्या कार्यालयामध्ये जे काय नको त्या गोष्टी केल्या, हम्म. त्याचे ज्यावेळेस व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले त्यावेळेला त्यांच्यावर सुद्धा FIR दाखल झाला का नाही? ते शासकीय कार्यालयामध्येच झालं होतं ना गोष्ट. आपण ते बेकायदेशीर कृत्य होतं. अहो, मग हे काय, हे कायदेशीर आहे का? अहो, हे कायदेशीर आहे दंडाधिकारी आहेत ना का? ते. अहो जिल्हाधिकारी आहेत, त्यांना परवानगी आहे, त्यांना सुद्धा परवानगी घ्यावी लागती. ही कायदा सांगतोय मी. कायद्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला कुठलीच गोष्ट करा म्हणत नाही मी. परवानगी घ्यावी लागते, पण मग त्याच्यामध्ये तेच सांगायला लागलो मी. आपत्कालीन व्यवस्थापनाची अहो संबंधित- आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या वाहनाला सुद्धा परवानगी घ्यावी लागते. तुमच्या पोलीस स्टेशनच्या वाहनाला सुद्धा परवानगी घ्यावी लागते, जे मोटार वाहन कायद्यानुसार. हे काय हे दिले ना, वरिष्ठांनी दिली ना पत्र, परवानगी ऑलरेडी परवानगी दिली आहे ना, कोणाला? 2017ला दिली नाही ना. कोणाला परवानगी दिली? सगळ्या पोलीस विभागामध्ये कोणी जे- दिली? परिवहन विभागाने, कुठे दिली? कोणाला दिली मोटार परवानगी? परिवहनचे आयजी कोणाला दिली? कुणी दिली? एकच मिनिट हा. तेव्हा इथं काय म्हणलेलं आहे? हम्म. सर्व वाहनावरील आंबा दिवा काढून त्याऐवजी लाल, निळा व सफेद रंगाचे दिवे बसविणे विषयी तसेच पोलीस विभागाच्या आधिपत्याखालील अन्य घटकाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनावर लावण्यात आलेले अंबर दिवे काढून टाकण्याविषयी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाकडील संदर्भ क्रमांक 2 मध्ये नमूद परिपत्रकान्वये या कार्यालयात निर्देश प्राप्त झाले असून त्याबाबतचा अनुपालन अहवाल 7 दिवसात सादर करण्याविषयी कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे. या कार्यालयाकडून कळविण्यात आले. बरोबर आहे? हां, म्हणजे ज्यांना अलाउड ऐका ते allowed दिलेलं- ऐका तुम्हाला सांगतो ना, याच्यामध्ये म्हणलं ना, हां. याच्यामध्ये राज्य पोलीस दलातील सर्व आयुक्तालय व जिल्हा पोलीस दलाकडील वाहनावरील बसविण्याकरिता आवश्यक असलेले मल्टी कलर दिवे इत्यादी प्रक्रिया राबवून खरेदी करावी लागणार असून त्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या रकमेस शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. तसेच सदर खरेदीसाठी आवश्यक असलेले अनुदान उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयाकडून आवश्यक कारवाई सुरू असून मल्टी कलर दिवे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या रकमेस शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त होताच ही निविदा प्रक्रिया राबवून मल्टी कलर दिवे खरेदी करण्यास येऊन सर्व पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस दलांना पुरवठा करण्यात येणार आहे. पुरवठा करण्यात येणार आहे. हां. सदर सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर ही निविदा प्रक्रिया राबवून मल्टीकलर दिवे खरेदी करून त्याचा पुरवठा होईपर्यंत केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 1 मध्ये नमूद केलेल्या सूचनेच्या हिंदी आवृत्तीच्या परिच्छेद क्रमांक 1 ख मध्ये व इंग्रजी आवृत्तीच्या परिच्छेद क्रमांक 1 बी मध्ये नमूद केलेल्या कर्तव्यावर असलेल्या वाहनावर सध्या असलेले दिवे वापरात ठेवण्याविषयी सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करण्यात येत आहे. तथापि पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस दलाव्यतिरिक्त पोलीस विभागाच्या आधिपत्याखालील अन्य घटकांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनावर लावण्यात आलेले अंबर दिवे तात्काळ काढण्याविषयी आपल्या आस्थापनेवरील मोटार परिवहन अधिकाऱ्यांना आदेश होण्यास विनंती करण्यात येत आहे. हे पत्र कधीचं आहे? 20/6/2017 आहे, ज्यावेळेस कायदा आला. बरोबर. कायदा ज्यावेळेस पारित झाला त्यावेळेस सांगितलं. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट काय म्हणलेलं आहे? जे परिच्छेद क्रमांक 1 ख मध्ये व इंग्रजी आवृत्तीच्या परिच्छेद क्रमांक 1 बी मध्ये नमूद केलेल्या कर्तव्यावर असलेल्या, म्हणजे तात्पुरती जी व्यवस्था आहे ती तात्पुरत्या व्यवस्थेसाठीचं ही 2017चं मार्गदर्शक ऐका दिलं ना की अंबर दिवे लावण्यात आहे, अंबर दिवे काढावे आणि बाकीचे लाल निळे अहो दिवे त्यांनी लावणे- काय जर विना परवानगी लावा असं मग कुठं म्हणलं? ह्याच्यात दाखवा मला. याच्यामध्ये परिवहन विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही असं कुठं म्हणलं? त्याच्यामध्ये दाखवा मला. लावा म्हणलं की अहो, मग ते मी ते लावा म्हणलं. कायदा मोठा का हे पत्र मोठं? कायद्याचं ते संदर्भ दिला नाही काय? मला तेच सांगतोय मी. केंद्र सरकार 1 नंबरचा संदर्भ काय? ते काय म्हणते, केंद्र शासनाचं जी अधिसूचना आहे त्याच्यामधलं हितं म्हणलं नाही, ह्याचं नमूद हितं काय म्हणलं, याचं उल्लंघन करून लावा म्हणलं काही नाही. परिच्छेद क्रमांक 1 क मध्ये व इंग्रजी आवृत्तीच्या परिच्छेद क्रमांक 1 बी मध्ये नमूद केलेल्या
कर्तव्यावर नमूद केलेल्या कर्तव्यावर, म्हणजे त्याच्यामध्ये जे नमूद केलेलं वाहन आहे, जे की तुमचं विशिष्ट प्रकारची रचना केलेलं वाहन, जसं म्हणजे ही विशिष्ट प्रकारची रचना केलेलं वाहन आहे, त्याच्यावर परवानगी आहे, परंतु त्याला सुद्धा परिवहन विभागाची परवानगी घ्यावी लागेल, त्याची नोंद तिथं असली पाहिजे. आणि त्याची नोंद का आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टीचा का केंद्र मुख्यमंत्र्याला दिवा नाही, पालकमंत्र्याला दिवा नाही, पण त्यांनी दिली ना. मी ते लॉ अँड ऑर्डर साठी लॉ अँड ऑर्डर साठी मी तेच सांगतो. लॉ अँड ऑर्डर साठी लॉ अँड ऑर्डर साठी तेच सांगतोय मी. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी लॉ अँड ऑर्डरचा हा जो विषय जो आहे ना, तो त्याच्या शब्दप्रयोगच नाही कायद्यामध्ये. काय आपत्कालीन व्यवस्था ऐका, आपत्कालीन व्यवस्थेशी संबंधित ऐका, आपत्कालीन व्यवस्थेशी संबंधित असलेली जी काय आपत्ती व्यवस्थापनचे वाहन आहेत त्याला अलाउड आहे ना, पण त्याला पण परवानगी घ्यायची. परवानगी का घ्यायची त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो. पाठीमागच्या काळामध्ये बीडमधल्या काही लोकांनी तुम्हाला सांगतो RTOचं सेम वाहन तुम्हाला सांगतो स्कॉर्पिओ तयार केली, सेम ड्रेस कोड वगैरे घालून ते तुम्हाला सांगतो रोडवर. ऐका एक मिनिट, ख मध्ये काय म्हणले, पोलीस रक्षा बलों अथवा सैनिक बलों द्वारा कानून और व्यवस्था बनाए रखने के लिए कर्तव्य के लिए, म्हणजे की कानून और व्यवस्था म्हणजे लॉ अँड ऑर्डर. हो ना, मग त्याच्यामध्ये ते म्हणलं खाली सगळं पूर्ण वाचा. तुम्ही एक विषय वाचू ना, पूर्ण ते वाचा, त्याच्यानंतर पूर्ण वाचा. माझ्या तक्रारीमध्ये स्पष्ट दिलंय. ऐका, माझ्या तक्रारीमध्ये सुद्धा मी ते स्पष्ट दिलेलं आहे. त्यामध्ये काय म्हणलेलं आहे उपरोक्त बघा. आता तुमचा सांगतो विषय, जे तुम्ही केलेल्या तक्रारीनुसार आम्ही परिवहन विभागाकडून माहिती घेतली, त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे आणि ज्या व्यक्तींविरुद्ध तक्रार केली त्यांच्या कार्यालयाकडून काय पुरावे घेतलेले आहेत, या संबंधाने आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई करणार आहोत. त्याला किती दिवस लागतील? आता वरिष्ठांशी वरिष्ठांशी नाही, म्हणजे आता हे तुम्हाला सगळे कायद्यानं अधिकार दिलेले असताना तुम्ही वरिष्ठांशी चर्चा करू, हे करू. आता ज्याच्यामध्ये तुमच्या वरिष्ठाविषयी तक्रार आहे आमची, तुमच्या वरिष्ठाविषयी तक्रार आहे त्याचं निवारण तुमच्या वरिष्ठाकडून. अहो मला ते सांगतोय मी, जर नागरिकावर कारवाई करत असताना तुम्ही नागरिकांच्या त्याच्या वल्लाशी वगैरे चर्चा करता. ऐका, ज्या वरिष्ठांविषयी तक्रार आहे त्या वरिष्ठाला सोडून इतर वरिष्ठांशी चर्चा करणार आहे. बस मी काय म्हणतो, तुम्हाला जे वरिष्ठ कार्यालय ऐका, तुम्ही ज्या कायद्यानुसार तुम्हाला या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पाचारण केलेलं आहे किंवा तुम्हाला नियुक्ती दिलेली आहे, त्या डिपार्टमेंटनं म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्यानं, जसं की एखाद्या विषयाशी तज्ज्ञ आणलं, जसं की तांत्रिक, आता एखादा जर ह्या बांधकामाविषयी जर सल्ला पाहिजे असेल तर ते कुणाला विचारणार? PWDला विचारणार, त्या इंजिनियरलाच विचारणार का, तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्याला विचारणार का? नाही. तसं तज्ज्ञ अधिकाऱ्यानं तुम्हाला निर्देश दिलेले आहेत, तसे मार्गदर्शन दिले. त्याच्याशी संबंधित असलेलं डिपार्टमेंट जे परिवहन विभाग आहे, त्या परिवहन विभागाकडे आपण पत्रव्यवहार केल्यानंतर तुम्हाला तसे डायरेक्शन देखील दिलेले आहे, तरी देखील आपण त्यापर्यंत कारवाई करणार. आता तुम्ही काय म्हणताय, हे त्याच्याशी रिलेटेड नाहीत ना. तुम्ही काय म्हणतात, ते रिलेटेड असताना त्यांनी सक्षम, एखाद्या न्यायालय त्याच्यासाठी सक्षम आहे आणि त्या न्यायालयानं जर ऑर्डर केल्यानंतर परत तुम्ही म्हणाल की आमच्याकडे कारवाई करू. परिवहन असं नाही ना. परिवहन विभागाला कारवाई करण्याचे अधिकार असताना ते कसं काय ना करू शकतात की आम्ही कारवाई करू शकत नाही? कुणाला? अहो, परिवहन विभागाकडे माझी तक्रारच नाही ना. तक्रार माझी ऐकाय परिवहन विभागाकडे, परिवहन विभागाकडेच सगळ्या जर गोष्टी असत्या तर तुम्हाला इथं नेमायची गरजच काय? सगळं परिवहन विभागानंच केल्यानंतर म्हणजे ते सांगतो ना मी. ऐका परिवहन विभाग ऐका अन्न व भेसळ अन्न व भेसळ विभागाकडे गुटखा पकडला जातो, बाकीच्या गोष्टी केल्या जातात. महसूल विभागाकडं जी काय अवैध गोन खनिज वगैरे त्याच्यावर कारवाई केल्या जातात. आपलं पोलीस स्टेशन बी गाड्या पकडतेच ना आपण, अवैध जी उत्खननाच्या आहेत गाड्या पकडतोच ना, गुटख्याच्या गाड्या पकडतोच ना आपण. म्हणजे अन्न भेसळवाल्याचा तो विषय आहे म्हणून आपण पोलीस टाळू शकतो का? करतात ना कारवाई. बरोबर आहे. मग हिथं पण तुम्हाला कारवाई करण्याचे अधिकार असताना तुमचा आटास हाच का त्यांनीच कारवाई केली पाहिजे हा माझा प्रश्न. म्हणलेलं नाही, त्यांच्याकडून माहिती मागवलेली आहे, कोणाला माहिती मग दिली ना, माहिती बी दिली ना त्यांनी. माहिती देऊन द्या. किती दिवस झाले? 9 दिवस झाले ना. 9 दिवस झाले माहिती. 9 दिवस झाले. मी काही लगेच आलो नाही तुमच्याकडे. बरोबर आहे, 9 दिवस झाले. त्याच्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करावं लागेल का नाही? मला जे या संबंधित कारवाई करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करावी लागते. असं नाही, मार्गदर्शन घ्यावं. असं नाहीच. दुसऱ्या राज्यातले एक IPS अधिकारी कुठल्याही ह्याचं तुम्हाला सांगतो अटक करतात त्या मुख्यमंत्र्याला, त्याचं तुम्हाला सांगतो ही होतं, त्यांना अधिकार आहेत म्हणजे त्यांनी करू शकतात. म्हणजे त्यांनी जे केलं ते स्वागतार्ह आहे. मी म्हणजे असं म्हणत नाही. आणि तुम्ही इथं म्हणताय की वरिष्ठाची चर्चा करावं. अहो त्यांनी तर CM ला अटक केलं होतं. CM ला IPS अधिकारी म्हणजे त्यांना सगळ्यात वरिष्ठ. मी तेच सांगतोय, तुमच्याकडे जे अधिकार आहेत त्याच्यासाठी मी सांगितलं वरिष्ठ जे सक्षम आहे, सक्षम अथॉरिटीनं तुम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे. परंतु अधिकार जरी असले तर वरिष्ठांशी मार्गदर्शन केल्याशिवाय मला कारवाई करता येणार नाही, म्हणून मी वरिष्ठांशी मार्गदर्शन घेऊन कारवाई करणार. असं कुठलं कायद्यामध्ये तरतूदच नाही ना. अशी कायदा काय सांगतो ते स्पष्ट आहे, मला डायरेक्शन दिलेलं आहे. एक मिनिट. हा बोला ना.
तुम्हाला साहेब, तुम्हाला पत्र ह्या दिल्याशिवाय देशामध्ये ते close ऐका होत नाही प्रकरण. ऐका ऐका ह्या ते देशामध्ये प्रकरण- ऐका ह्या देशामध्ये सर्वात मोठं काय आहे तर ते संविधान आहे. संविधानानंतर या देशामध्ये केलेले सर्व कायदे मोठे आहेत. कायद्यानंतर शासन निर्णय आहेत आणि शासन निर्णयानंतर त्या शासन निर्णयाची त्या कायद्याची कशा पद्धतीनं अंमलबजावणी करावा किंवा काय चुकीचं होऊ नये म्हणून शासन परिपत्रक आहेत. शासन परिपत्रक ही नाही. आता जसं की ही पत्र जी तुम्ही दाखवलं तुमच्या वरिष्ठ कार्यालयाचं, ही 2017मध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये जी की खरेदी करावं लागते, आता अवेलेबल नाही. सध्या स्थितीला काय करायचं त्याबाबतचं डायरेक्शन होतं. तसे ते परिपत्रक ही तात्पुरत्या स्वरूपाचं असते आणि ते मार्गदर्शक असते, एक मार्गदर्शक सूचना असते. बरं. तसं कायदा मोठा आहे, कायद्यापेक्षा मोठा कुणीच नाही. आणि तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहूनच मी कायद्याच्या बाहेर जाऊन कुठलीच गोष्ट करायला सांगत नसताना तुम्ही जी म्हणताय की ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे, ते जे काय केंद्र शासनानं जे काय अमेंडमेंट केलेली आहे त्या कायद्यामध्ये बरं. ते देखील स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये सुद्धा म्हणलेलं आहे अंबर दिवा वापरासंदर्भात केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम 108मध्ये सुधारणा केली असून नवीन सुधारणाप्रमाणे एअरपोर्ट, बंद क्षेत्र व खनिज क्षेत्र आणि प्रकल्पाच्या क्षेत्रात चालणाऱ्या वाहनाच्या टपावर अंबर दिवा लावता येणार आहे. केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या बरोबर वाचलं मी. उच्च पदस्थांच्या वाहनावरील लाल अंबर दिवा लावण्याची तरतूद वगळली आहे. उच्च पदस्थांच्या वाहनांना एस्कॉर्टिंग करणाऱ्या वाहनावर म्हणजे उच्च पदस्थांची जी वाहनं असतात म्हणजे जसं की मंत्री आहेत, मंत्र्याच्या किंवा तुमचे जर समजा आय जी आले, DIG आले तर त्यांच्या वाहनामध्ये जे काय एस्कॉर्टिंग करणारे जे काय बंदोबस्तामध्ये वाहनं असतात त्या वाहनावर सुद्धा दिवा लावायला अलाउड नाही. आज तुमच्या सुद्धा त्या स्कॉर्पिओ गाड्यावरती दिवा आहे. एस्कॉर्टिंग करणाऱ्या वाहनावर दिवा लावण्याची तरतूद वगळण्यात आली आहे. त्याच्या पुढं जाऊन अजून ॲम्ब्युलन्सवरील लुकलुकणाऱ्या जांभळ्या काचामधील लाल दिवा लावण्याची तरतूद वगळण्यात आली आहे. आपत्कालीन किंवा आणीबाणी व्यवस्थापनाची विशिष्ट प्रकारची रचना ऐका, आपत्कालीन किंवा आणीबाणीच्या व्यवस्थापनासाठी विशिष्ट प्रकारची रचना. आता आपत्कालीन किंवा आणीबाणीच्या व्यवस्थापनासाठी कलेक्टर आहेत, मान्य आहे, तहसीलदार आहेत, SDO आहेत, पण त्यांचं जी वाहन आहे ती विशिष्ट प्रकारची रचना केली आहे. जसं की आपलं ही वाहन आहे त्याला पट्टे वगैरे मारलेले आहेत, पोलीस डिपार्टमेंटचं नाव वगैरे आहे, त्याला जे काय सिम्बॉल वगैरे आहे, असं विशिष्ट प्रकार. जसं की अग्निशामक दलाचं वाहन आहे विशिष्ट प्रकारचं, जसं की आपत्ती व्यवस्थापनचे जे काय आता वाहन आलेले आहे विशिष्ट प्रकारची रचना केलेली आहे. विशिष्ट प्रकारची रचना केलेल्या वाहनावर केंद्र शासन निर्दिष्ट केलेल्या वाहनावर बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा रंगाचा दिवा लावण्यास परवानगी आहे म्हणले, परंतु केव्हा आहे ती पण सांगतो तुम्हाला. केंद्र शासन अधिसूचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम 108 मधील पोट नियम 4 मधील तरतुदीचा वापर करून कार्यालयीन कर्तव्यात असणाऱ्या आपत्कालीन आणि आणीबाणीच्या व्यवस्थापनाच्या कर्तव्यात वापरात येणाऱ्या खालील नमूद वाहनाच्या टपावर बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा रंगाचा दिवा वापरण्यास विनिर्देश केलेले आहे. आता बहुरंगी म्हणले, ऐका आंबर दिवा म्हणले का, ऐका केलेले आहे म्हणले. ह्याच्यामध्ये आंबर दिव्याचा विषय येतो पिवळा, फक्त बहुरंगी 3 कलरचा दिवा. बरोबर आहे, बरोबर. ऐका तुमच्या LCBच्या गाडीला पिवळ्या कलरचा दिवा आहे, LCB वगैरे आहे ना. बाकी अजून दुसऱ्या 2-3 वाहनाला आहे, तुम्हाला ते पण व्हिडिओ टाकलेत मी. असं नाही, ते पण सांगतो. अग्निशमनाशी संबंधित कर्तव्य अग्निशामकच्या वाहनाला लावता येते. पोलीस, लष्करी दले किंवा निमलष्करी दलाची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यावर असणारी वाहने, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यावर, कायदा व सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ऐका पोलीस दलाची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते पण सांगतो मी कुठले आहे ते. तुमचे जे पुन्हा नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर, भूसंकलन, वादळ, त्सुनामी आणि मानवनिर्मित आपत्ती जसे की आण्विक आपत्ती, रासायनिक आपत्ती आणि जैविक आपत्ती इत्यादीच्या निवारणासाठी कर्तव्यात असणारी वाहने. तथापि जर वाहन विनिर्दिष्ट कर्तव्यात वापरासाठी नसेल तर बहुरंगी दिव्याचा वापर करता येणार नाही. बरोबर आहे. पुन्हा याच्या पुढे म्हणलंय, याच्या पुढे अजून ऐका ना तुम्ही ते म्हणू नका. कायदा काय सांगते ते म्हणू, तुम्ही त्याचा तर्क लावू नका. ते सांगतो मी, जर असं जर तरचा विषय नाही. एक मिनिट ऐका, जर लॉ अँड ऑर्डर झालं इकडे दिवा लावून जायचं का? ते त्यांना दिवा मी काय विशिष्ट प्रकारची रचना का म्हणलंय. ऐका लॉ अँड ऑर्डर त्या जागेवर जाऊन माणूस देत नाही. मी काय म्हणालो, एकनाथ शिंदे ज्या वेळेस मुख्यमंत्री होते या राज्याचे त्यावेळेला तो कुठलं तर प्रकरण झालं. ऐका दरड कोसळली, मुख्यमंत्री होते त्यावेळेला, मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्र्याच्या गाडीला दिवा नाही, परंतु ते सुद्धा ज्यावेळेस त्यांना घटना कळाली त्यावेळेला तिथं पहिल्यांदा गेले ते
मग काय त्यांच्या गाडीवर दिवा होता का? लॉ अँड ऑर्डरला ज्यावेळेस कलेक्टर जाते, ज्यावेळेस इथून जर समजा एखाद्या घटनेच्या ठिकाणी भेट द्यायला जाते तुमचे SP, त्यावेळेला सगळा लावा जमा घेऊन जाते तुमच्या डिपार्टमेंटच्या गाड्या बिड्या असतील, म्हणजे एकटे जात नाहीत, एकटे जात नाहीत. असं आहे का की तिकडे दंगल चालू आहे XP साहेब किंवा ते कलेक्टर सांगलं दंगलेमध्ये डायरेक्ट SP जात नाहीत. लोक पहिल्यांदा तुमचं दंगल पथकाचं वाहन जातंय, लोक पोलीस डिपार्टमेंटच्या संबंधित पोलिसाचं वाहन जातंय. पद्धतीने कारवाई करू. आम्ही काय नाकारलं नाही तुमची कारवाई आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी म्हणलं दरवर्षी ऐका ना एकच मिनिट, दरवर्षी राज्य शासनाने परिवहन विभाग किंवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन यथास्थिती उपरोक्त 3 व 3B मध्ये नमूद वाहनाच्या बाबत जनतेच्या माहितीकरिता त्या प्राधिकरणाला दिवा लावण्यास परवानगी दिली त्याची यादी प्रसिद्ध करते. म्हणजे ज्यांना परवानगी दिली त्याची यादी कोणी करणार? प्रसिद्ध कोण करणार? हे ज्या त्या जिल्ह्याचे लोक परिवहन विभाग करणार. प्रसिद्ध करतील. ऐका मी काय सांगतो, प्रसिद्ध करतील. ऐका त्याच्या पुढे जाऊन तुम्ही तेवढंच बघून ऐका ना, त्याच्या पुढचं ऐका ना, ऐका की प्रसिद्ध करतील अशी तरतूद विहित केली आहे, अशी तरतूद विहित केली आहे. म्हणजे तीच कर्तव्य त्यांचं आहे, ते प्रसिद्ध करतील. कोण करतील? त्यांचे. त्यांनी प्रसिद्ध केली नसेल आतापर्यंत त्याची तक्रार आम्ही करू ना. नाही पण ऐका ना नाही ना, मी तेच सांगतो मी त्याच्या पुढे जाऊन अजून सांगतो मी, प्रायव्हेट लोकांवर त्याच्या पुढे जाऊन सांगतोय. परिवहन विभागामार्फत या वाहनाच्या विंड स्क्रीनवर लावण्यासाठी एक स्टिकर जारी करण्यात येणार आहे आणि हे स्टिकर विनिर्दिष्ट अधिकाऱ्यास एका वेळी एकाच विनिर्दिष्ट वाहनाकरिता जारी करण्यात येणार आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम 108 मधील सुधारणा व अधिसूचनेचा विचार करता जी काय म्हणलेलं ती ही म्हणजे ज्यांना की परवानगी दिलेली आहे त्याला स्टिकर देण्यात येणार आणि त्याच्या विंड स्क्रीनवर ते लावलं जाणार. ते वॉटरप्रूफ स्टिकर आहे. ते स्टिकर लावले ते माहितीसाठी सांगायला मी स्टिकर मी वाहनावर लावलं. मला काय म्हणायचंय, मला जर परवानगी दिली असेल तर मी माझ्या गाडीच्या स्क्रीनवरती स्टिकर लावीन का नाही? जसं की आमदार खासदार वगैरे आहे का, त्यांच्या गाडीला विधानसभा सदस्य लोकसभा सदस्य म्हणून स्टिकर आहेत, तशा पद्धतीचं तुमच्या गाडीला स्टिकर असेल का नाही? लावलं पाहिजे. बरोबर आहे. मला बघितल्यानंतर ऐका, वाहन बघितल्यानंतर पहिल्यांदा तर एक तिथं कळतंय आणि जर ते स्टिकर नसेल तर तुम्ही त्याच्याकडे तुम्ही विचारणा करण्याचे तुम्हाला अधिकार आहेत का नाही? अधिकार आहेत का नाही? मग ते अधिकाराचा वापर त्या अधिकाराचा वापर आज मी तुम्हाला जी तक्रार दिलेली आहे 7 मे 2026ला दिलेली आहे, त्या अधिकाराचा वापर करून आजपर्यंत कारवाई का झाली नाही? करतोय ना, वरिष्ठांची चर्चा करून करणार ना. वरिष्ठाची मी तेच सांगायला लागलो, जे तुमच्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. मला ते सांगा. मी तुमच्याशी मी काय म्हणतो, तुम्ही मला सांगा अजून एवढ्या दिवस मला द्या, या तारखेपर्यंत मी कारवाई करतो. तोपर्यंत मी तुम्हाला साधा फोन पण करत नाही. तुम्ही सांगा मला अजून किती दिवस लागेल. वरिष्ठांची चर्चा करावी लागेल ना. वरिष्ठाची चर्चा करायलाच किती दिवस लागेल तुम्ही सांगा ना मला. वरिष्ठ असं सांगा ना. सर्वसामान्यासाठी मार्गदर्शन लागत नाही, सर्वसामान्यावर कारवाई करताना कुठलीच गोष्ट लागत सर्वसामान्य आणि सर्वसामान्य नाहीत. मग सर्वसामान्य नाहीत ते गुन्हा करू शकत नाहीत. ते गुन्हा करू शकत नाहीत असं कुठं कायद्यात आहे का? कायद्यात नाही. मला काय म्हणा, ACB ज्या वेळेस एखाद्यानं लाच मागितली, त्याची जर तक्रार दिली तर त्या तक्रारीची पडताळणी करून लगेच ट्रॅप करते. बरोबर आहे. त्याच्यावरती भी करते. जसं की आता मी अदखलपात्र आहे का? मग काय अदखलपात्र आहे? दखलपात्र साहेब याच्यावर BNS मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करता येतो. तुम्ही अदखलपात्र आहे म्हणून मला लिखी द्या, मी न्यायालयामध्ये दाद मागतो त्याची. ठीक आहे ना. मी तुम्हाला जी म्हणताय ना अदखलपात्र आहे, दिवा लावणं, उद्याच्याला मी पण माझ्या गाडीवर दिवा लावतो, पण उद्याच्याला मला पण 500 रुपये दंड टाका. बरोबर आहे. पण जमल का? सेकंड टाइमला वाहन जप्त होणार. मी तेच सांगायला लागलो. मी सेकंड टाइमला वाहन जप्त करा ना माझं बी. बरोबर. मी तेच सांगतोय मी तुम्हाला की हा जो ज्यांना अलाउड नाही, मग ते वाहन सरकारी असू द्या, ते 500 रुपये तर दंड करा आहे, पण त्याच्यानंतर त्या व्यक्तीवर ज्यानं लावलाय त्याच्यावर खटला भरता येतो. फक्त दंड करूनच एवढाच विषय नाही. तुम्ही अजून कायद्याचा अभ्यास करा त्याच्या पुढे जाऊन. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही कायद्याचा अभ्यास करा. म्हणताय ना, मी 12वी नापास आहे साहेब. तुम्ही राज्यपत्रित अधिकारी आहे. इथं MPSCची परीक्षा पास होऊन तुम्ही इथं बसला. त्या अर्थी माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला अभ्यास आहे असं मी समजतो. हा समजता बरोबर आहे. परंतु मी काय म्हणतोय तुम्हाला, जर तो तडजोडीचा गुन्हा नसला, दखलपात्र नसला तर त्याच्यात गुन्हा दाखल झाला असता. 500 रुपये दंड कशाला घ्यायला लावला? दाखल कोण करणार? एजन्सी आहे, तेच सांगाल तुम्हाला. तुम्ही करा ना. तुम्ही पहिलं जे 500 रुपये दंड तर करा, त्याच्या पुढची बी तरतूद देतो म्हणतोय ना मी करतो ना. ते शासकीय वाहन असल्यामुळे आहे का? शासकीय वाहन बी राहू द्या. हो,
शासकीय वाहन बी राहू द्या, शासकीय वाहनाला विना परवानगी लावायला अलाउड आहे असं कुठं तरतूद आहे? नाही ना, मग ते- जर नसेल त्यासाठी चर्चा करतो वरिष्ठांसोबत आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन कारवाई करतो बस. नाही मग किती दिवस मला सांगा ना तारीख या तारखेपर्यंत करतो म्हणून. वरिष्ठांची चर्चा अहो, केली. वरिष्ठांशी चर्चा तुम्ही 4 वर्ष करणार नाही, तुमची तोपर्यंत बदली होऊन जाईल आणि बदली होऊन गेल्यानंतर मी परत पुन्हा तिथं तुम्हाला विचारायला यायचं का? आणि तिथं बी विचारायला येणं योग्य ना. तुम्ही उद्याला काय म्हणणार माझी बदली झाली आता मी तिथं नाही म्हणणार. ठीक आहे, लवकरात तिथं जे आहे लवकर ते- करू, लवकरात अहो, लवकर मला सांगा ना तुम्ही 4 दिवस लागेल, 8 दिवस वरिष्ठांची लागेल, 15 दिवस timing लागेल. अजून आता तुम्ही जसं मागच्या वेळेला म्हणले की 15 दिवसात देतो, कारण मला 15 दिवसात मी आलो नाही तुमच्याकडे. मी कधी आलो? तेव्हा 1 महिना होऊन गेल्यानंतर आलो. तेव्हा मी त्यांच्याकडनं माहिती घेतली होती, कोणाकडनं? आरटीओ कडनं माहिती घेत होतो. मग आरटीओ कडली माहिती आली ना आता. आता आली, परंतु आता ते वरिष्ठांना विचारावं लागेल ना की बाबा त्याच्यामध्ये ते सांगतो मला कायदेशीर मार्ग- सक्षम जी अथॉरिटी अहो, किती सक्षम असला तरी सक्षम मग- अथॉरिटीनं एकदा दिलं. मी आमच्या- तेच सांगतोय, कोर्टानं निर्णय दिल्यानंतर मग ते कोर्ट कुठलं बी असू द्या, कोर्ट तालुका नाही, कोर्टानं जर हे ऐकाय कोर्ट का नाही, प्रशासकीय तालुका कोर्ट व्यवस्था आहे. नाही ऐका, इथं प्रशासकीय व्यवस्था नाही. मी तेच सांगतोय मी. आमच्या वरील वरिष्ठ आहेत, वरिष्ठांच्या वरती वरिष्ठ आहेत, काही अडचणी आल्या तरी एकमेकांना कायदेशीर मार्गदर्शन घ्यावं लागतं. साहेब मी काय म्हणतोय, आरटीओचं डम्मी वाहन बीड जिल्ह्यामध्ये तयार केलं होतं. ते वाहन आपल्या हायवेवरती कारवाईची भीती दाखवून पैसे काढत हिंडत होतं. ते गाडी बीडमध्ये पकडल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला, ते वाहन जप्त केलं, सगळ्या गोष्टी केल्या. ह्या गोष्टी शासनानं का केल्या? तर सगळ्यात जास्त जो क्राईम आहे ना तो, आता समजा तुमच्या गाडीला दिवा दिसला, गाडीच कोण अडवत नाही ना, तुमचं वाहन कोण तपासतच नाही, बरोबर आहे. आणि सगळ्यात जास्त जे आमचं जे ऑब्झर्वेशन आहे आत्तापर्यंत, सगळ्यात जास्त जी क्राईम आहे, जी काय समजा इलेक्शन लागल्यानंतर जे काय सगळ्यात जास्त सत्ताधारी पक्षाला वगैरे जे काय मदत करणारे लोक असतील, जे काय गुन्हेगारी सगळ्या त्या ह्याच्यामध्ये जी होती ना, जे काय पैसे असतील इकडले तिकडे इकडं, हे सगळं ह्या वाहनामध्ये होते. हे माझं ऑब्झर्वेशन. ऐका तुम्ही मला हे ऐका ना, सांगितलं प्रत्येक गोष्ट जर आम्ही सांगू तुम्ही मला काय म्हणायचं, मला मी तेच सांगतो. मग ह्याच्यामुळंच हे होऊ नये म्हणूनच केंद्र शासनानं दिवे काढले ना सगळ्याचे. बरोबर आहे. केंद्र शासनाने कायद्यात का अमेंडमेंट केली? केंद्र शासनाला का वाटलं की बाबा मुख्यमंत्र्याला सुद्धा मला सांगा, या राज्याचं मुख्यमंत्री मोठा का SP कलेक्टर मोठा? मुख्यमंत्री. बरोबर आहे. मुख्यमंत्र्याला दिवा आहे, नाही बाकी कुठल्या मंत्र्याला दिवा आहे? पण कायद्यात तरतूद केली ना त्यांनी काय? कायद्यात तरतूद दाखवा ना मला SP ला अलाउड आहे म्हणून. मी तेच सांगतो, तुमचे जे पोलीस स्टेशनचे 2 वाहन आहे, तुमचं जे आरटीओ आपलं जे ही जी वाहन आहे याला अलाउड आहे, पण ते देखील त्याला सुद्धा परवानगी घ्यायची, हेच मी तुम्हाला सांगतोय. परवानगीशिवाय अलाउड नाही, विना परवानगी अलाउड नाही. जे तुम्हाला मार्गदर्शक 2017 मध्ये कायदा पारित झाल्यानंतर, त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्यानंतर जे काय तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काय डायरेक्शन दिले होते खरेदी करण्यापर्यंत वगैरे, हे तात्पुरत्या स्वरूपात होते. आज 2017 नाही, आज 2026 आहे. त्याला 9-10 वर्ष झालं. त्याच्यामध्ये ते अमेंडमेंट खरेदी केलेत ना मग दिवे, तेच लावलं ना. ते खरेदी केले हो, खरेदी केले पण परवानगीच नाही ना घेतली आजपर्यंत. परवानगी का घेतली नाही? जर माझ्याकडे लायसन नसेल, मला लायसन जर नसेल तर तुम्ही लायसन नसेल तर वाहन चालवायला अलाउड आहे का मला? ते मला ज्याकडे लायसन नसेल तर अलाउड आहे का? वरिष्ठ कार्यालयाने प्रोव्हाइड जरी केली असती का दिवे? वरिष्ठ कार्यालयाने प्रोव्हाइड कुठं केले? परवानगी प्रोव्हाइड तुम्हाला नाही केले, तुम्हाला नाही प्रोव्हाइड केले. बाहेरून विकत आणलेले बरेच दिवे आहेत. तुम्हाला मी आज बी सांगतो, बाहेरून विकत ऐका वरिष्ठ कार्यालयानं जे दिवे दिलेले असते ते तुमच्या ऑफिसला अधिकृत दिलेले आहेत आणि त्या तुमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे जी फर्स्ट मोबाईल जे पोलीस स्टेशनचे फर्स्ट मोबाईल आणि सेकंड मोबाईल आहे ह्याला अलाउड आहे. तुमच्या DYSP असतील, SP असतील, ॲडिशनल SP असतील, ॲडिशनल कलेक्टर असतील, जिल्हा परिषद CEO असतील, यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्या सरकारी वाहनावर, खाजगी सोडा, सरकारी वाहनावर देखील दिवा अलाउड नाही. आणि ह्याच्या पुढं जाऊन सांगतो, अजून जिल्हाधिकाऱ्याचं जे काय ते इनोव्हा वाहन वापरते ते खाजगी वाहन आहे, सरकारी वाहन नाही. दुसरी गोष्ट त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ते सरकारी वाहन जी खाजगी वाहन वापरतात ते टॅक्सी परमिट नाही, ते प्रायव्हेट वाहन आहे. प्रायव्हेट वाहन भाड्यानं लावता येत नाही, ते बी लावलं. आता तो प्रायव्हेट वाहन भाड्यानं लावलं, अनधिकृत लावलं, त्याची तक्रार मी त्यांच्या वरिष्ठाकडे करेन. परंतु ही बाब मी तुमच्या निदर्शनास आणतोय, जर टॅक्सी परमिट नसताना ते जर वाहन व्यवसाय करत असेल तर ते जर वाहन कुठं जर भाड्यानं लावलं असेल तर त्या वाहनावरती त्या व्यक्तीवरती म्हणत नाही, कलेक्टर ती कारवाईची जी काय अधिकार आहे ते शासनाला, शासनाकडे त्याचं मीही करीन, परंतु त्या वाहनावरती कारवाई करण्याचे देखील अधिकार आपल्याला आहेत. बरोबर आहे ना? ते वाहन व्यवसाय करते, अवैध व्यवसाय, ज्याला की विना
परवाना विना लायसनचा जो व्यवसाय केला जातो त्याच्यावरती कारवाई आपण ती पण करू माहिती शकतो. घेतली, ते वाहन अधिकृत केलेलं वाहन आहे म्हणून अहो सांगितलं. अधिकृत त्यांनी सांगितलं, मी तेच सांगतो. अधिकृत कुठलं करता येते, त्याचा अकरा कायदा महिन्यासाठी आहे, अधिकृत केलेलं कायदा आहे. आहे, त्याचा कायदा आहे. टॅक्सी परमिट शिवाय ते अधिकृत करता येत नाही. ठीक आहे ना, त्याबाबतही चर्चा करू. वरिष्ठांशी जे मार्गदर्शन मिळेल तुम्ही सांगा ना आम्हाला किती दिवस वरिष्ठांची वेळ अहो, कसं वरिष्ठांचा वेळ कसं सांगू, म्हणजे तुम्ही कारवाई करणार नाही असं सांगा. आम्ही येत नाही तुमच्याकडे मी तसं नाही म्हणत आहे विचारायला. मी. आम्ही तुम्ही जर कारवाई करणार नसाल, कसं म्हणणार? तुमच्या मी वरिष्ठाशी म्हणतो का? जे कोण वरिष्ठ असतील ना त्यांच्याशी आम्ही दाद मागतो. तुम्ही म्हणा ना, तुम्ही असं आम्हाला वेळच सांगत नाही. आज ह्याला टाइम ऑफ पिरियड आहे का नाही, या तक्रारीला कारवाई करण्या, ऐका कुठल्याही तक्रारी, ऐका कुठल्याही तक्रारीला specific कालावधी आहे का नाही, ऐका मार्गदर्शन घ्यायला वेळ लागतो. बरोबर आहे. सर्वसामान्य व्यक्तीवर कारवाई करायला वेळ लागत नाही. अहो, मी तुम्हाला काय सांगतोय की सर्वसामान्यांची तक्रार नाही आहे ही टेक्निकल तुमचा अहो, विषय आहे. मग त्यांच्यासाठी कायदा वेगळा असेल तर तसं तर तो दाखवा मला. मग ते कायद्यामध्ये सांगितलेले आहेत ना की लॉ अँड ऑर्डर, पोलीस, अहो, संरक्षण मी विभाग, तेच सांगालो. आपत्ती व्यवस्थापन हे त्याच्यात टाकलेले आहेत ना. अहो, आपत्ती ते GR मध्ये व्यवस्थापन, टाकलेले आहेत. आपत्ती व्यवस्थापनच्या वाहनाची मी तक्रार करत नाही. मी तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनच्या वाहनाची तक्रार केली आपत्ती नाही. व्यवस्थापनाचे पोलीस धडे ते डिपार्टमेंटचे सगळे- जे 2 वाहन आहेत, फर्स्ट मोबाईल, सेकंड मोबाईल, त्याची तक्रार नाही मी केलेली आहे. जे तुमचं ट्रॅफिकचं वाहन आहे त्याची तक्रार केली नाही. विशिष्ट प्रकारची रचना केलेला आहे त्याची नाही तक्रार माझी. जे त्याच्याशी कर्तव्यात वाहन नाही त्याची तक्रार आहे माझी. जिल्हा परिषदच्या सीईओचं वाहन कुठल्या आपत्ती व्यवस्थापनासाठी आहे सांगा मला. जिल्हा परिषद हे अध्यक्ष हे जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतात. कोण? जिल्हा परिषदचे सीईओ हां. उपाध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष असतात तसे मॅडम उपाध्यक्ष Vice President गायकवाड मॅडम आहेत. याच्यामध्ये कायदे दिले त्यांनी. अहो, बघा ना तुम्ही, हे बघा, हे- तेच सांगायला लागलो मी. हे बघा, हे. अध्यक्षाला नाही हो, हे सीईओचा बघा. थोडा अध्यक्ष त्याच्यापेक्षा मोठा हे बघा आहे. नाही. राज्यमंत्र्याचा दर्जा आहे अध्यक्षाचा. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द डिस्ट्रिक्ट अथॉरिटी काय म्हणलेलं आहे बघा, हे त्याच्यासाठी त्यांनी दिले नाही, वाचायलाच तर दिले. अहो चीफ मिनिस्टर, मी चीफ मिनिस्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. Provided that tribal areas that refer to the 6th schedule to the constitution, the chief executive member of the district council of autonomous district shall be the co-chairperson of. साहेब मला एक काम करा तुम्ही, माझी तक्रार चुकीची आहे, हे सगळं लिगल आहे म्हणून मला एक पत्र द्या तुम्ही. मी तुम्हाला म्हणलं का तसं तुमची तक्रार अहो, चुकीची मग आहे? तुम्ही जर असं जर मी तुम्हाला तेच सांगतोय, मी त्याच्यामुळे- तर मला तुम्ही ऐका, अहो, तुम्ही तुमचा मला विषय- लिखित तक्रार द्या म्हणले, मी लिखित तक्रार दिली. बरोबर आहे. तुम्ही मला 15 दिवस थांबा म्हणले, मी 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत थांबलो. मी तुम्हाला सगळ्या गोष्टीची पूर्तता केली, तरी देखील जर आज तुम्ही जी काय मला सांगितलं, तुम्ही लिखित तक्रार द्या दिली, सगळ्या गोष्टी पुरावे द्या म्हणले, पुरावे दिले, सगळं केलं, तरी बी तुम्ही अजून म्हणताय की वरिष्ठाचार. मग तुम्ही मला कालावधी सांगा ना, तुम्ही 4 दिवस, 8 दिवस, मी 15 दिवस तुम्हाला सांगा आता ना मला. कालावधी देईल आणि त्या दरम्यान वरिष्ठांशी चर्चा झाली नाही तर मग तुम्ही परत म्हणणार नाही की झाली आमचा- नाही झाली म्हणून त्यावेळेला मला सांगा. नाही झाली म्हणून त्यावेळेला मला सांगा. ठीक आहे, 8 किती दिवस 8 लागले दिवस त्याच्या पुढचा मार्ग आहे ना. मला काय ह्याला बी ही तक्रार निकाली काढण्यासाठी काही कायद्यानं दिलेला टाइम ऑफ पिरियड आहे. आहे. त्या टाइम ऑफ पिरियड संपल्यानंतर बरोबर. जर तुम्ही कारवाई करत करू नसाल शकता. तर तुमच्या विरोधामध्ये मी योग्य त्या न्यायालयामध्ये दाद मागन ना. मागू शकता. बरोबर आहे, तुमच्याशी वाद नाही घालणार मी. बरोबर. त्याच्यासाठी मी तुम्हाला तुम्ही म्हणतो वरिष्ठ की आता कार्यालयाकडे मी जाऊ तुमच्याकडे शकता. आलो. मी वरिष्ठ तेच कार्यालयाकडे सांगायला लागलो जाऊ मी. शकता. कायदा सगळ्यासाठी आहे, कायदा मला कळतो. मी कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाही. बरोबर. कायदेशीर मार्गाचाच अवलंब करून मी हे करणार. नाही, पण मला तुम्ही परवानगी अजून बघा, आता पण सांगतो तुम्हाला की रेकॉर्डिंग करण्यापूर्वी परवानगी घ्यायला पाहिजे. अहो मी तुम्ही साहेब काय तुम्हाला तुमची काय सांगितलं, रेकॉर्डिंग मी नाकारणार काय नाही, तुमचं सांगितलं, कर्तव्य आहे. मी काय सांगायला तुमचं लागलो, कर्तव्य माझं आहे. कर्तव्य मी तुम्हाला काय सांगितलं. माझं जसं अधिकार तुम्ही कर्तव्य सांगताय, तुमचं जर कर्तव्य ऐका आहे. ऐका नागरिकांचं ते कर्तव्य आहे. मी जशी ह्या सगळ्या तरतुदी दाखवल्या साहेब, तसं मला दाखवा की होती कुठं आहे ते. काय मी जसं हा. हे सगळं दाखवतोय तुम्हाला, पण तुम्ही असं- जे म्हणता ना परवानगी घेणे आवश्यक आहे, कुठल्या कायद्यात तरतूद आहे ते मला दाखवा. ठीक आहे, मी तुम्हाला- काय म्हणलं, मी तुमची इथं मी काय म्हणतो माहिती आहे का, साष्टांग दंडवट घालून माफी मागतो आणि त्या उपरी तुम्हाला जर माझ्यावर काही लिगल ऍक्शन घ्यायची असेल तर घ्या म्हणलो की मी त्याच्यामध्ये कुठल्याही तुम्हाला- प्रकारे मी तुम्हाला मी रोकत नाही तुम्हाला म्हणतो. माहिती घेतो ना आता. रोकत नाही म्हणतो मी माहिती घेतो ना. मी काय म्हणतो, जी माहिती माहिती घेऊन माहिती नाही तुम्ही म्हणता आता माहिती घेतो, फक्त नाही, एवढं मला माहिती आहे. परवानगी घ्यावी लागते. मी- मग हेच मला तुम्हाला माहिती- माहिती नाही म्हणता मला साहेब. माहिती आहे. एवढं मोठं मला माहिती आहे की परवानगी माहिती घ्यावी नाही लागते. ती माहिती आहे म्हणून. मला माहिती आहे की हे परवानगी मोगम घ्यावी झाला ना, मी मोगम बोलतोय का कुठली गोष्ट. मी तुम्हाला मी काय- तुम्हाला मी तुम्हाला काय सांगितलं, व्हिडिओ तुमच्या अर्जावरून पुरावे घेतलेले आहेत. जजमेंट दाखवलं तुम्हाला मी सुप्रीम कोर्टाचं. त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये म्हणलं की आतापर्यंत परवानगी घेऊन ऐका, ये. त्याच्या अनुषंगाने आतापर्यंत त्यामध्ये कुठं म्हणलंय शासनाने साहेब? तुमच्या पोलीस महासंचालक कार्यालयानं परिपत्रक निर्गमित केलेले आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार. केलीत ना, बरोबर आहे ना. बरोबर हो, आहे. पण- आणि कोर्टानं लाईव्ह सांगितलेलं आहे, त्याच्या कोर्टातले जी काय लाईव्ह सुनावणी झालेली आहे त्याच्यामध्ये जे काय डायरेक्शन दिलेलं आहे, जे जजमेंट दिलेलं आहे ते लाईव्ह जजमेंट दिलेलं आहे. त्या जज सहित तुम्हाला सांगतो व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले, सगळ्या चॅनलमध्ये दाखवलेले आहे साहेब. आता तुम्हालाच माहिती नाही म्हणताय तुम्ही. म्हणजे असं म्हणले का आणि- की परवानगी न घेता तुम्ही व्हिडिओ कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या असं एसपी म्हणले. मॅडमनी
तसं पत्र काढलेलं आहे, तुमच्या शासनाला अनुपालन दिलेलं आहे, तुमच्या SP मॅडमने दिलेलं आहे मध्यंतरी, त्याची देखील बातमी झालेली आहे, ते सुद्धा माझ्याकडे आहे. मी वाचण्यात आहे की परवानगी घेऊन करता येईल. आता मी तुम्हाला दाखवतो ना, मी तुम्हाला ते सांग, मी दाखवा म्हणलं की तुम्ही म्हणला ना, तुम्ही जोपर्यंत तशी मला तरतूद दाखवा, तुम्ही जोपर्यंत स्टॉप म्हणत नाही तोपर्यंत मी तुमच्या इथं उठभाषा काढतो. बस दाखवतो. अजून काय? आणि त्याच्या उपरही तुम्हाला जी काय कायद्यातली तरतूद असेल त्यानुसार मला शिक्षा द्या. मी गुन्हा केला म्हणून गुन्हा दाखल करा म्हणतो. मी एवढं ठामपणे सांगतोय, मी ठामपणे सांगतोय. पण मी वाचले, मी तुम्हाला दाखवतो ना, मी तुम्हाला पाठवतो म्हणलं ना. मी असं म्हणलं का मी काय कारवाई करणार आहे? मी पहिले दाखवणार तुम्हाला की बाबा परवानगी तेच सांगायला लागलो. मी तेच मागापासून तुम्हाला म्हणतो तशी तरतूद दाखवा. दाखवतो. मी वाद घालायला आलो नाही. मी वाचले म्हणून मी तुम्हाला म्हणतो. मी कॅमेरा घेऊन का आलो? याच्यापूर्वी आलो. मी कॅमेरा घेऊन आलो का? तुम्ही कॅमेरा घेऊन आला, तुम्हाला ऐका, आपल्याकडे कॅमेरा तुम्हाला सांगितलं 15 दिवस संपून गेले, 1 महिना होऊन गेला, त्यानंतरही काही मर्यादा असतात, त्या मर्यादा संपल्या. माझे पेशन्स संपले. बरोबर आहे. मी तुम्हाला वारंवार फोन करायचा, तुम्ही कुठं तर हाय म्हणायचं. बरं, तुम्हाला माझा विषय असा नाही की तुम्ही कुठं तर मी म्हणत नाही टाइमपास करत बसले, तुम्हाला कर्तव्य आहे, तो भाग नाही, पण हे पण कर्तव्य आहे. आहे ना, मी काय नाही म्हणलं. हे पण हे कर्तव्यासाठी आणलेली आहे. विहित मुदतीमध्ये ऐका, शासनानं जे काय तुमच्या तक्रारीवरूनच गेले. ऐका, त्या मुदतीमध्ये तुम्ही कारवाई करावी. आणि दुसरी गोष्ट, मी तुम्हाला अजूनही विनंती करतो, विनंतीपूर्वक मी बोलतो तुम्हाला की तुम्ही मला एक सांगा मला की अजून इतक्या दिवस मला द्या बाबा, मी वरिष्ठाचं मार्गदर्शन घेऊन कारवाई करू. 8 दिवस द्या. 8 दिवसात मी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतो. आज ठीक आहे, आज आहे 17 तारीख. 17 तारीख आहे. 24 तारखेपर्यंत मी वरिष्ठांचं मार्गदर्शन आपल्याला कळवतो. जर वरिष्ठांचं त्या दरम्यान मार्गदर्शन भेटलं नाही तरी आपल्याला तुम्ही 24 तारीख म्हणलात, मी 30 तारखेपर्यंत थांबतो. बस 30 तारखेपर्यंत मी तुम्हाला कुठलाही कॉल करणार नाही, तुमच्याकडे येणार बी नाही. पण 30 तारखेपर्यंत मला जी काय असेल, ऐका, मार्गदर्शन घ्या. तुम्हाला जी योग्य वाटतंय तुम्ही माझी तक्रार डिनाय करा. जे काय कायद्याच्या चौकटीत राहून करायचं, कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करायचं, हे मी नाही सांगणार. तुम्ही ठरवायचंय, तो तुमचा राईट आहे, तुमचा राईट आहे. मी ते म्हणत नाही. एक मला याच्यावर एक तर कारवाई करा, नसेल तर माझं लेखी काय म्हणणं आहे, जे काय असेल ते लेखी मला अवगत करा. 100% करतो. मी वरिष्ठांची मार्गदर्शन घेतो, त्यांच्याशी पहिली चर्चा करतो, त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करणार. ओके, धन्यवाद. ओके, येतो 30 तारखे.